नाशिकच्या आशिकाचा डायरेक्ट व्हीएसआर कंपनी सोबत पण संबंध आहे। मग विचार करा तुम्ही, या नाशिकच्या आशिकाचे संबंध व्हीएसआर कंपनी पर्यंत असल्यामुळे अजितदादांचा अपघात की घात हा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावरती आलाय। अजितदादा जाण्याच्या आधी अजितदादांच्या बंगल्याबाहेर 3 वेळा जादू टोण्याचा प्रकार झाला होता। जो भिकारचोट भोंदू अशोक खरात आहे त्याचे व्हीएसआर कंपनी सोबत डायरेक्ट संबंध आहे। नवे त्याची त्या कंपनीमध्ये पार्टनरशिप आहे की नाही हे पण तपासणं गरजेचं आहे। चाकणकर बाईने हे जो करगोळीच्या शेजारचं जे बोट आहे ते खूप वेळा कापून घेतलेलं आहे रक्त पाडण्यासाठी, जादूटोना करण्यासाठी। अजितदादा हयात होते त्यावेळेस दादांच्या बंगल्याबाहेर 2-3 वेळा जादूटोना झाला आणि अजितदादांचा अपघात ज्या व्हीएसआर कंपनीच्या विमानामध्ये झाला त्या विमानाच्या समोरचेच फोटो या भिकारचोट भोंदू बाबाचे आहेत। मग या सगळ्या प्रकरणामागे, अजितदादांच्या अपघातामागे हे प्रकरण तर नाहीये ना? असूही शकतं, कारण की राजकारण आहे हे। या राजकारणामध्ये कोण कुणाचा आणि कधी काटा काढेल हे सांगता येत नाही। पण यावरून तर स्पष्ट होतंय, जेव्हापासून हे प्रकरण बाहेर आलंय तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही वरचे नेते आहेत, चटकरे झाले, चटेल झाले, हे या भोंदूबद्दल प्रश्न विचारला की चिडतायत। चाकणकर बाईंबद्दल विचारल्यावर तर चटकरे पळूनच गेले, डायरेक्ट पत्रकारावरती चिडले। मग याचे हे जे हितसंबंध आहेत हे अजितदादांच्या घातापर्यंत तर पोहोचले नाहीत ना, याची चौकशी पण करणं गरजेचं आहे। पण एक गोष्ट तर नक्की आहे, अजितदादा होते त्यावेळेस जे बंगल्याच्या बाहेर जादूटोण्याचे प्रकार झाले हे या लोकांनी मिळून तर केले नाहीयेत ना। हे अगदी घृणास्पद आहे आणि याचा संशय तर 100% की अजितदादांचा घात या मंडळींनी मिळूनच केलेला आहे। याची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि सत्य जनतेसमोर यावं हीच विनंती आहे या राज्याच्या राज्यकर्त्यांना। कारण की आज रोजी या महाराष्ट्राचं राजकारण या राजकीय मंडळींनी नासवलंय आणि हे एवढ्या प्रमाणात नासवलंय की असले किळसवाने आणि घृणास्पद प्रकार समोर येत आहेत। सत्य लवकर जनतेला समजू दे आणि अजितदादांचा घात झालाय की अपघात हे एकदा या महाराष्ट्राच्या जनतेला कळू दे, एवढीच अपेक्षा।